राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील कार्यक्रमात बॉलिवूडचा सुलतान म्हणजे सलमान खान यानं हजेरी लावल्यानं सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। संघासारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या व्यासपीठावर सलमान खानची उपस्थिती हे सामाजिक आणि राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जाते आणि यावरून विरोधकांनी आरएसएसवर निशाणा साधल्याचं दिसून आलंय। आरएसएसच्या कार्यक्रमात सलमानची उपस्थिती। आरएसएसच्या कार्यक्रमात सलमानची उपस्थिती, विरोधकांकडून टीकेचा घणाघात। फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी गमवायला की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे। मुस्लिम समाजाविषयी भागवत काय म्हणाले? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं यंदा शताब्दी वर्ष आहे। त्यानिमित्ताने मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये नवे क्षितिज या विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने हजेरी लावली। यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या शैलीत सलमानच्या लोकप्रियतेचं कौतुक देखील केलं। सिनेमा में सलमान खान जी क्या पहनते हैं, कॉलेज विद्यार्थी वैसा पहनते हैं। अरे भाई क्यों पहन रहे? नहीं, उन्होंने पहना इसलिए। और उन्होंने क्यों पहना मालूम नहीं। सभी बातों में ऐसा, अच्छी बात बुरी बात सभी बातों में ऐसा फैशन से चलता है। और फैशन उत्पन्न करने वाले लोग होते हैं वो समाज के विश्वास पात्र, श्रेष्ठ, कीर्तिमान ऐसे लोग होते हैं जिनको अपनी भाषा में कहते हैं महाजन या श्रेष्ठ। आरएसएसच्या कार्यक्रमातील सलमानची हजेरी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे। एरवी कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या संघाने सलमानला दिलेल्या आमंत्रणानंतर यापुढे मुस्लिमांनाही असंच खुलं आमंत्रण मिळणार का, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी केलाय। सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं। हे सलमान खानचं स्वागत होतं। एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी गमवायला की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे। हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर, की संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का, हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं। नेहमीप्रमाणे सकाळच्या भुंग्यानं आकल्याचे तारे तोडले। संजय राऊत, आपण संघावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, पण तरी देखील आपल्याला 100 जन्म घ्यावे लागतील तरी संघ समजणार नाही, कारण तुमची संघ समजून घेण्याची तयारी नाही। या देशामध्ये राहणारे मुस्लिम असतील, ख्रिस्ती बांधव असतील, यांची उपासना पद्धती वेगळी असली तरी देखील ते याच मातीतले, त्यांनाही संघ परिवार हिंदूच मानतो। सलमान खान आला म्हणून काय बिघडलंय? संघाचा कार्यक्रम आहे तो। त्यांनी अनेक वेळेला अनेक लोकांना बोलवलेलं आहे, ज्यांचा संघाशी काही संबंध नसलेले लोक त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। आणि सलमान खान आला म्हणून जाती विष पेरण्याचं काम कशाला करता? सलमान खान गणपती बसवतो, ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही कधी? आणि मग सलमान खान आलाय म्हणून संघाच्या विचारधारेमध्ये काही परिवर्तन झालंय का? संघ असे मोठ्या काही सेलिब्रिटी असेल, काही महत्वाचे पदाधिकारी असेल, फार राष्ट्रपतीपासून लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे। भाजपाकडून सातत्याने ठाकरेंच्या शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याची टीका करण्यात येते। आता आरएसएसच्या कार्यक्रमात सलमान खानला बोलवल्यामुळे ठाकरेंच्या नेत्यांनी टीकेची संधी साधली। ज्या पद्धतीनं हिंदू मुसलमान असा एक द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रचार गेल्या काही काळापासून केला जातो, त्याच्यामध्ये संघही सामील आहे। कारण मोदी, फडणवीस, अमित शहा किंवा इतर सगळे लोक जे देशपूर्ण राजकारण करतायत हिंदू मुसलमानांचं, त्यात हे सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत। त्याच्यामुळे सलमान खान वगैरे इतर अनेक कलाकारांना आपण जे घेतलं आपल्या व्यासपीठावर, माझा एक प्रश्न आहे, हे सलमान खान पुरतं मर्यादित होतं? तो एक मोठा कलाकार आहे आणि लोकांना दाखवावं की सलमान खान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आला। मुद्दा हाच आहे ना, त्यांनी बोलवलं तो राष्ट्रवाद होतो आणि दुसऱ्यानं बोलवला तो धर्मवाद होतो। हा याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे। समजा आता शिवसेनेने एखाद्या मुसलमानाला स्टेजवर बोलवतं, अरे बाप, मुसलमानाला बोलवतं,
आणि आता संघाने बोलवलं तर तो राष्ट्रवाद होतो. मग तर ह्या गोष्टी जनतेला आता समजत आलेल्या आहेत. तेव्हा सलमान खान उपस्थित राहिला संघाच्या कार्यक्रमाला, याला कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये असं मला तरी वाटतं. आमच्या मातृसंस्थेच्या कार्यक्रमाला आले तर निश्चितपणे तुमच्या पोटात दुखेलच, कारण तुम्ही स्वतःची जबरदस्ती राजकीय सुनता करून घेतलेली आहे आणि या मातीतल्या मुस्लिमांच्या एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं भावनांचं लांगुल चालन करून स्वतःचा फायदा तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करता. RSSच्या कार्यक्रमात सलमान खान आल्याने वाद रंगलेला असतानाच या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांबद्दल काय म्हटलंय आपण बघूया. तो काम जहाँ करना है वहाँ जब स्वयंसेवक जाते हैं तो वो सब बातों की तैयारी रखते हैं और ये जानते हैं कि विरोध करने वाले भी अपने ही है. पूजनीय गुरुजी ने प्रतिबंध हटने के बाद अपने प्रवास में एक बात कही कि गलती से कभी कभी दांतों के बीच जबान आ जाती है, कट जाती है, इसलिए कोई अपने दांत नहीं तोड़ता. तो जो हुआ सो हुआ, अपना ही समाज है. इमरजेंसी के बाद पूजनीय बड़ा साहब ने कहा फॉरगेट एंड फॉरगिव, क्योंकि जो भी है ये समाज अपना है. खरं तर RSSच्या कार्यक्रमासाठी हजारो लोकांना आमंत्रण देण्यात आलं. त्यात अक्षय कुमार, महेश मांजरेकर, प्रसून जोशी त्यांच्यासह रणबीर कपूर आणि रामायण चित्रपटाची संपूर्ण टीम देखील उपस्थित होती. म्हणजे माझं लहानपण शाखेत गेलं, त्यामुळे ते जात नाही ती जी काही डिसिप्लिन गेम्सबद्दल आवड, पॅशन फॉर द नेशन जसं म्हणतो ना, तसं ते तेव्हा. पण आता होत नाहीत तशा शाखा. पण आम्ही लहानपणी आमच्या शाखा अटेंड करूनच थोडी डिसिप्लिन आलेली आहे. त्यामुळे आज हा इतकी चांगली ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाही म्हणजे ऐकायला मिळते ॲट अ गिवन टाइम. बहुत अच्छा लगा आज RSS का की जो 100 साल की सेंटनरी सेलिब्रेशन है, यहाँ आज आके भागवत जी के जो अल्फाज थे, जो शब्द थे, जो ख्यालात थे, वो सुन के हम सब तहे दिल से हम शुक्रिया कहना चाहेंगे उनको कि उन्होंने अपना वक्त हमें दिया. इस शताब्दी समारोह पे सबको बहुत बहुत बधाई. और मैं एक्चुअली मोहन जी की बहुत बड़ी फ़ैन हूँ. वो बहुत प्रेरित करते हैं. RSS की यात्रा को 100 साल पूरे हुए हैं, उनको बहुत बहुत बधाई. और आज मुझे मोहन जी की बातें सुनने का मौका मिला. पहली बार उन्हें आमने सामने देखा है और उनकी बातें सुनी है और बहुत प्रभावित फील कर रहा हूँ. RSSच्या कार्यक्रमात हजारो जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र चर्चा रंगली ती सलमान खानच्या उपस्थितीची. त्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक भिडल्याचं दिसून आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.